खड्ड्यातून सुखरूप जाणाऱ्या वाहनधारकांचा सत्कार, तर दुसरीकडे खड्ड्यांमुळे अपघात झालेल्या वाहनधारकांवर डॉक्टरांकडून उपचार, तसंच नुकसानग्रस्त वाहनांची कारागिरांकडून दुरुस्ती करून देत गंगापूर रोडवर पालिका प्रशासनाविरोधात अनोखं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये सहभागी सर्व पदाधिकाऱ्यांनी काळे कपडे परिधान करत पालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला। सध्या नाशिक शहराच्या रस्त्यांची पुरती दुर्दशा झाली असून नागरिक अक्षरशः वैतागलेत। वाहनधारकांना तर रस्त्यांवरून वाहन चालवताना मोठी कसरतच करावी लागते। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा सवाल गेल्या काही महिन्यांपासून नाशिककरांकडून उपस्थित केला जातोय। या निषेधार्थ गंगापूर रोडवरील निर्मला कॉन्व्हेंट शाळेजवळ प्रमोदनगर आणि नरसिंहनगर परिसरात सामाजिक कार्यकर्ते किशोर शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी केलेल्या या अनोख्या आंदोलनानं नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं। आंदोलनस्थळी आणि परिसरात खड्ड्यातून सुखरूप जाणाऱ्या वाहनधारकांना गुलाब पुष्प देत त्यांचा सत्कार करण्यात आला, तर दुसरीकडे खड्ड्यांमुळे अपघात झालेल्या वाहनधारकांवर डॉक्टरांच्या पथकामार्फत उपचार देखील करण्यात आले। नुकसानग्रस्त वाहनांची दुरुस्ती करून देण्यात आली। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे भगूर इथे एका वाहनधारकाला आपला जीव देखील गमवावा लागला होता। नाशिक शहर आणि विशेषतः गंगापूर रोड भागात खड्डाग्रस्त रस्त्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत। त्यात अनेक वाहनधारक जखमी झाले असून अनेकांच्या वाहनांचं अतोनात नुकसान देखील झालंय। या प्रश्नी पालिका प्रशासनाकडे राजकीय पक्ष आणि विविध संघटनांनी निवेदन आणि पाठपुरावा देखील केला, परंतु त्याचा काहीही उपयोग झालेला नाही। त्यामुळे या निषेधार्थ नागरिकच आता रस्त्यावर उतरलेत। खड्डे दर्शन हेच नाशिकचं पर्यटन, मुक्त करा मुक्त करा गंगापूर रोड खड्डा मुक्त करा अशा प्रकारच्या घोषणाबाजी करत पालिका प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला। या आंदोलनामध्ये बाळासाहेब अहिरराव, पंकज जाधव, अनिल सोनवणे, पुरुषोत्तम पटेल, रमेश जाधव, कुणाल बोरसे, राकेश सिंग, अनिल भिडे, रवींद्र आव्हाड, किरण आहिरे, गांगुर्डे आबा, शांताराम वाघ, मयूर चौधरी, दिनेश रघुवंशी, अविनाश ढोली, गणेश पवार, प्रशांत शेवाळे, कपिल करंजकर, उमेश पाटील, लवकुश सानप, रवींद्र आव्हाड, दीपक शिंदे, दीपक देवरे, अनिल ठाकरे, राज जगदाळे, हेमंत चौरे, सागर ठाकरे आदींसह नागरिक सहभागी करायचं काय?